एकविसाव्या शतकामध्ये युवक जे आहेत टेक्नॉलॉजीच्या आणि AI च्या जमान्यामध्ये या ठिकाणी जगत आहेत. आणि असं असताना देखील मित्र म्हटला की आई वडिलांच्या कपाळावर ज्या आहेत त्या आढ्या पडतात, परंतु असेही मित्र आहेत की ज्यांचं काम हे वाखाणण्याजोगं आहे. यांनी बुलढाणा शहराला लागून असलेल्या एका शेतामध्ये जवळपास 3.5 एकर शेतामध्ये स्ट्रॉबेरीची शेती करून लाखोंचं उत्पन्न त्यांनी उभं केलेलं आहे. आणि चारही मित्र जे आहेत ते या शेतात राबताना आपल्याला बघायला मिळत आहेत. मित्र आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, तुमचं पहिले नाव सांगाल आणि कशी ही कल्पना सुचली त्याबद्दल सांगाल काय? नमस्कार, माझं नाव राम भास्कर वाघ आहे. मी काश्मीर युनिव्हर्सिटी इथे फ्रूट सायन्स विषयात डॉक्टरेट करतोय. आणि मी घरी आलेलो असताना माझ्या मित्रांना आम्ही चहा प्यायला बसलेलो, तेव्हा आमची चर्चा झाली की आपण बुलढाण्यामध्ये आपली शेती आहे, पण आपल्याला फारसा असा नफा होत नाही आपल्या शेतीमधून, तर आपण असं काय करू शकतो की आपल्याला याचा फायदा होईल. अशी चर्चा मी, राहुल वारे, विजय उबाळे, ऋत्विज जतकर ज्याचं हे शेत आहे, आणि रोहन सरोदे. आता हे यामध्ये दोघं तिघ जण इंजिनियर आहेत. मी PhD करतोय आणि एक BSc ॲग्री आणि MBA करतोय. आणि अशी चर्चा झाल्यानंतर आम्ही एक निष्कर्ष काढला की जर माझ्याकडे या क्षेत्राचं नॉलेज आहे आणि स्ट्रॉबेरीमध्ये मला टेक्निकल नॉलेज आहे, तर आम्ही असं ठरवलं की आपण स्ट्रॉबेरीची शेती ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये करू शकतो. आणि त्याची सुरुवात आम्ही केली. एक स्टेप बाय स्टेप आम्ही सगळ्या प्रोसिजर केल्या आणि आज आपल्या बुलढाण्यामध्ये ही सक्सेसफुल स्ट्रॉबेरी आज आलेली आहे. आणि आपण कम्पेअर जरी केलं की महाबळेश्वरची स्ट्रॉबेरीपेक्षा बुलढाण्याची स्ट्रॉबेरी जरा अशी नाहीये का, तर असं काहीच नाहीये. महाबळेश्वरला कॉम्पिटिशन देण्या एवढी आपली स्ट्रॉबेरी क्वालिटीची आहे. टेक्स्चर, कलर, स्वीटनेस मध्ये पण आपली क्वालिटी सेम टू सेम आहे. तर मी बुलढाणेकरांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही आधुनिक शेतीकडे वळा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जसं की बारामतीचे शेतकरी आहेत, त्यांच्यासारखं जर आपण प्रगत शेतकरी झालो तर नक्कीच आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. एक प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं की तुमच्यासोबत आणखीन 3 जे मित्र आहेत ते तिघही इंजिनियर आहेत. इंजिनियर आणि तुम्ही तर फ्रूटमध्ये सायन्स करताय, PhD करताय. परंतु हे 3 जण कसे काय तुम्हाला सोबत आले? कारण त्यांचं फील्डच वेगळं आहे. असं असताना कशी ही सांगड बसली आणि या शेतीकडे कसं पाहताय तुम्ही? आता हे तिघं जरी सिव्हिल इंजिनियर असले तरी त्यांचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे त्यांची कामं चालूच असतात, पण त्यांची शेती पण आहे, शेती माझी पण आहे. ते म्हटले की आपण सोबत मिळून काय काम करू शकतो, त्याच्यावर आपण काहीतरी वर्क करू. आणि ही जी शेती आहे ही हायवेला लागून आहे, याला तार कुंपण आहे, त्यामुळे आम्ही ही शेती निवडली आणि त्यामध्ये हा आपण 4 एकराचा प्रयोग केलेला आहे. पारंपरिक ज्या शेती केल्या जातात, सोयाबीन असेल, वेगवेगळे जी पिकं घेतल्या जातात, त्या शेतीत आणि या शेतीत काय नेमका फारसा फरक तुम्हाला जाणवतो? आणि जे युवक आता शेती करण्यास इच्छुक आहेत, परंतु त्यांना साधनं नसतात. त्यांच्यासाठी काय नेमकं तुम्ही सांगाल, की कशा पद्धतीनं हे येऊन एकत्र येऊन जर तुम्ही करू शकता, तर हे कोणीही करू शकतं. काय सांगाल त्यांना? नक्कीच आपल्या क्षेत्रातील तरुणांनी जर त्यांचं शिक्षण या क्षेत्रामध्ये आहे, BSc ॲग्री आहे, तर तुम्ही प्रयत्न करा, थोडी रिस्क घ्या आणि आधुनिक शेतीकडे वळा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तुमच्या शिक्षणाचा बाकी शेतकऱ्यांना फायदा होऊ द्या आणि नक्कीच आपला बुलढाणा सुद्धा एक दिवस प्रगत शेतकरीचा जिल्हा म्हणून ओळखला जावा अशी माझी इच्छा आहे. एक प्रश्न असा आहे, की टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. सर्व जे मुलं आहेत, बरेचशी मुलं आहेत, ते AIच्या आणि रील्समध्ये गुंतलेले आहेत. फारसा वेळ जो आहे तो त्यांचा या रील्समध्ये जातो किंवा मोबाईलवर जातो. असं असताना देखील तुम्ही कधी मोबाईल रील्स बघत नाहीत का? हो, बघतो. नक्की नक्की बघतो. आता काय सोशल मीडियाचा जमानाच आहे.
पण त्याचा एक वेगवेगळा आणि आपल्या करिअरचा आपण बाकी गोष्टी कशा मॅनेज करतोय, आपण आपलं करिअर कसं ग्रो करतोय, आपण आपल्या वडिलोपार्जित शेती आहे, आपले जे जे काही असेल त्यावरती आपण काय काम करतोय, की आपण आपल्या वडिलांचं नाव समोर कसं आणता येईल, आपलं काय करता येईल तसं आपण केलंच पाहिजे. एक असा प्रश्न आहे की मित्र म्हटलं की आई वडील सातत्यानं टोकत असतात, जाऊ नको, त्यांच्यासोबत फिरू नको. म्हणजे हे असं असताना तुम्ही 4 मित्र एकत्र येऊन ही अशी बाग फुलवली, तर त्या बाकीचे जे मित्र असतील असे, त्यांना काय सांगाल? नक्कीच माझे सुद्धा आई वडील थोडंसं मला टोकायचेच, की तुम्ही काय गोष्टी करता एवढ्या रात्रीपर्यंत, काय तुमची चर्चा चालते. आजही देखील आम्ही याची मॅनेजमेंटची प्लॅनिंग करतो, तेव्हा अजून पण माझे आई वडील टोकतातच. सर्वांचेच टोकतात, की तुम्ही काय एवढे चर्चा करतात. पण आज जसं जसं आमचं इन्कम सुरू झालंय, तेव्हा आमच्या आई वडील स्वतःहून आमचं आदर सत्कार करताय, की बुवा तुम्ही चला, आम्ही तुम्हाला नाव ठेवायचं आणि आज तुम्ही आमचं नाव कमवलेलं आहे. निश्चित निश्चितच. तर आजच्या या एआयच्या आणि टेक्नॉलॉजीच्या जमान्यात देखील मुलांच्या मनात जर का काम करण्याची उमेद असेल, तर ते एकत्र येऊन अशा पद्धतीची जी आहे बाग, ती बाग कुठल्याही फळाची असू शकते, अशी बाग फुलवून ते त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न देखील पूर्ण करू शकतात. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.
झालं आम्हा बोर राहिलो ना आपण विषय एक काम करा एक काम करा ना तुम्ही एक याच्या हातात द्या एक तिकडे द्या तुम्ही इकडे एक त्यांच्या हातात हां एक तिकडे द्या हां या त्या जवळ या तर या तुम्ही पण या इकडे तुम्ही इकडे मध्ये या सर सेंटर माझं या तुम्ही आता व्यवस्थित फोटो घ्या व्यवस्थित ओके